हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे भरलेल्या कारल्याची रेसिपी। हा कारलं खाण्यामध्ये अजिबात कडवट लागणार नाही, त्यामुळे हा कारलं कसं कडवट नाही लागणार ते मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। त्यामुळे रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा आणि हा कारलं घरामध्ये नक्कीच ट्राय करून बघा। तर इथे मी लांब आकाराची पाव किलो कारली घेतली आहेत। कारल्यांना व्यवस्थितपणे स्वच्छ धुवून घेतलं। त्यानंतर जो शेपटीकडचा भाग आहे ना तो कापायचा नाही आहे, जो तोंडाकडचा भाग आहे ना तो कापून घ्यायचा आहे। तर मी हे जे कारल्याचं जे टोक आहे त्याला व्यवस्थित कापून घेतले। त्यानंतर मोठे कारले असल्या कारल्याने मी कारली 2 भागामध्ये डिवाइड करून घेतली, म्हणजे 2 भागामध्ये एक कारलं कापून घेतलेलं आहे। आता मी एका कारल्याचा तुकडा इथे घेतलेला आहे आणि वरच्या दिशेपासून खालच्या दिशेपर्यंत मी ह्याला व्यवस्थितपणे अशी चीर मारून घेतली। पूर्ण चीर नाही मारायची आहे, अशी अर्धी चीर मारायची, जेणेकरून आपण आतमध्ये मिश्रण भरू शकतो। आता जिथे चीर मारलेली आहे ना तिथून मी ह्या ज्या कारल्याच्या बिया आहेत ना त्या स्पूनच्या मदतीने काढून घेत आहे। तर जेवढ्या बिया निघतील तेवढ्याच काढून घ्यायच्या आहेत। नंतर जी एक स्टेप मी करणार आहे त्याच्यामध्ये एवढी झंझट करण्याची गरज पडणार नाही, त्या बिया अलगदच निघतील। तर जशी भरली भेंडी बनवताना आपण चिरा मारतो ना तसंच आपल्याला या कारल्यामध्ये सुद्धा चिरा मारून घ्यायचे आहेत। आता मी इथे 1 चमचा मीठ घेतलेला आहे, 1 चमचा हळद घेतलेली आहे। या दोघांना आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि कारल्याच्या आतमध्ये व्यवस्थितपणे या मीठ आणि हळदीच्या मिश्रणाला चांगलं चोळून घेतलं। तर सगळ्या कारल्यांमध्ये हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थितपणे चोळून घ्यायचं आहे आणि थोडंसं वरच्या भागाने सुद्धा जसं मच्छीला आपण मॅरिनेट करतो ना तसंच एकदा ह्याला छान मॅरिनेट करून घ्यायचं आहे। आता हे जे सर्व कारली आहेत ना ती मी एका प्लेटमध्ये इथे काढून घेते आहे। साईडला मी एका कढईमध्ये पाणी टाकायला ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये एक स्टँडसुद्धा टाकून ठेवला होता। आता त्याच्यामध्ये मी हा प्लेट जो आहे तो तसाच ठेवणार आहे। प्लेट मी लगेच काढून टाकलं आणि चाळणीमध्ये ह्या कारल्यांना स्टीम करून घेतलं, जसं आपण मोदकला स्टीम करतो तसं, आणि 15 ते 20 मिनिटे ह्यांना चांगलं स्टीम करून घेतलं। एकदा मी ही कारली मध्ये 7 ते 8 मिनिटांनंतर झाकण खोलून कारली चेक केली तर एका साईडने ही थोडीशी नरम झाली होती। तर मला दोन्ही बाजूनी ह्यांना व्यवस्थितपणे उकडवून घ्यायचं होतं। तर मी काय केलं, आता चिमट्याच्या मदतीने ह्या कारल्यांची बाजू जी आहे ती चेंज करून घेतली आणि पुन्हा कढईवरती झाकण ठेवले एक 7 ते 8 मिनिटासाठी। तर टोटल 20 मिनिटं या कारल्यांना मी स्टीम करून घेतलेलं होतं। आता जोवर कारले स्टीम होत आहेत ना तोवरती मी एक मिश्रण तयार करून घेतलं। तर मिश्रणासाठी मी काय केलं, 2 चमचे बारीक चिरलेले इथे मी सुकं खोबरं घेतलं, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, थोडीशी कोथिंबीर घेतली आणि 2 ते 3 मिनिट इथे मी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत, कच्चे शेंगदाणे। ह्याच्याच मध्ये मी इथे 1 चमचा भरून कश्मीरी तिखा लाल मसाला टाकून घेतला आणि 2 चमचे इथे मी घाटी मसाला टाकून घेतला, 1 चमचा धने पावडर टाकून घेतले, चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये या सर्व इन्ग्रेडियंट्सला व्यवस्थितपणे वाटून घेतलं आणि याची एक भरड तयार करून घेतली। आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित वाटले गेले होते, तर तुम्हाला मी दाखवते एकदम छान असे हे जिन्नस वाटले गेले होते। आता मी हे साईडला ठेवलं आणि एका बाउलमध्ये मी थोडंसं पाणी इथे घेतलेलं होतं, साधं पाणी घेतलं आहे। त्याची 20 मिनिटं स्टीम केलेली कारली होती ना ती मी ह्या बाउलमध्ये इथे काढून घेतली आहे आणि स्वच्छ ह्या कारल्यांना मी धुवून घेतलं। ह्याच्या आतमधल्या ज्या बिया आहेत ना त्यासुद्धा व्यवस्थितपणे ज्या राहिल्या असतील त्या सगळ्या निघून जाणार आणि जेवढं हळद आणि जे मिठाचं मिश्रण आहे ते सुद्धा निघून जाणार। आता ह्या कारल्यांना मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आणि साईडला ठेवलं। आता एका प्लेटमध्ये इथे जे मी मिश्रण तयार केलं होतं ते काढून घेतलेलं आहे। स्टीम केलेल्या कारल्यांमध्ये हे मिश्रण व्यवस्थित कंजूसी न करता मी भरून घेतलं आणि व्यवस्थित ह्याला बाजूला ठेवून टाकलं आणि असेच बाकीचे जेवढी सर्व कारली होती ना त्यांच्यामध्ये सुद्धा हे सर्व मिश्रण मी ते भरून घेतलेलं आहे। तर तुम्हाला मी दाखवते व्हिडिओमध्ये जसं मी केलेलं आहे तसंच करायचं आहे। मी भरलेल्या भेंडीची रेसिपीसुद्धा शेअर केलेली आहे, ती सुद्धा तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता। तर आता हे सर्व जे कारली आहेत त्यांना व्यवस्थितपणे मी ते स्टफ केलं। आता गॅसवरती मी एक तवा तापत ठेवला, त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकून घेतले। तेल व्यवस्थितपणे तापले की त्यामध्ये 1 चमचा जिरं टाकून घेतलं, 1 चमचा राई टाकून घेतली आणि पाव चमचा इथे मी हिंग पावडर टाकून घेतली। व्यवस्थितपणे ह्या जिन्नसला थोडंसं तडतडून दिलं। त्यानंतर जी भरलेली कारली आहेत ना ती एक एक करून तेलामध्ये इथे मी सोडून घेतलेले आहेत। तर पहिले 5 मिनिटे गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवली आणि व्यवस्थितपणे ह्या कारल्यांना परतून घेतले एका बाजूने। त्यानंतर मी 5 मिनिटांनंतर कारल्यांची बाजू चेंज केली, म्हणजे
टर्न करून घेतलं आणि अलटपलट करून या कारल्यांना चांगलं फ्राय करून घेतलं. आता कारल्यांना थोडंसं असं प्रेस केलं, जसं आपण मच्छीला प्रेस करतो ना तसंच या कारल्यालासुद्धा चांगलं प्रेस करून घेतलं, म्हणजे हे व्यवस्थितपणे कुरकुरीत होतील आणि कडवटपणा पूर्णपणे ह्याच्यातला नाहीसा होईल. तर ही कारली फ्राय करायला मला इथे टोटल 10 ते 15 मिनटे लागले होते. तर ही कारली ऑलमोस्ट इथे रेडी झालेली आहेत. तर आता मी काय केलं, याच्यावरती थोडासा लिंबाचा रस पिळून घेतला. तर 10 ते 12 थेंब लिंबाचा रस मी याच्यावरती जनरसली टाकून घेतलेला आहे. त्यानंतर एकदा मी ही कारली टर्न करून घेतली आणि मीडियम टू हाय फ्लेमवरतीच ह्यांना व्यवस्थित परतवून घेतलं. जेव्हा 10 ते 12 मिनटं कंप्लीट झाली त्यानंतर मी ही कारली गरमागरम इथे सर्व केलेली आहे. तर हे कारले तुम्ही चपातीसोबत किंवा भात डाळसोबत सर्व करा, खाण्यासाठी एकदम उत्तम लागतात. आणि ही रेसिपी घरात नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.